मी सध्या आमच्या रानात आलो आहे. आमच्या रानाच्या कडेला एका झाडावर एका पक्ष्याने बघा किती सुंदर असं घरटं बांधलेलं आहे. जसं माणसाचं पूर्ण आयुष्य त्याचं एक घर बनवण्यात जातं, तसं या पक्ष्याला देखील कमीत कमी 5 ते 6 महिने हे घरटं बांधायला वेळ लागतो. खूप अप्रतिम गोष्ट आहे ही. याच्या कडेला मी काही दिवसांपूर्वी लावलेली सीताफळाची झाडं आहेत. झाडांना फळ लागलेलं आहे, सीताफळ. आनंद वाटला, कारण यालाच तर म्हणतात आपल्या कष्टाचं फळ आपल्याला बघायला भेटणे. माझ्या कष्टाचं फळ मला बघायला भेटलेलं आहे. हे फळ कोणालाही खायला भेटो, काय हरकत नाही. प्राणी असो, पक्षी असो, घरातली माणसं असो, बाहेरची माणसं असो, कुणी असो, फळ आहे खाणारच. पण मला आनंद या गोष्टीचा आहे की मी लावलेल्या झाडाला फळ लागलेलं आहे. म्हणजे मी जे स्वप्न बघितलं होतं की या झाडांना फळ लागणार, ते लागलेलं आहे. आपलं स्वप्न पूर्ण झालं. छोटं का असं ना स्वप्न होतं, पूर्ण झालं. त्याच्याच बाजूला मी एक मोसंबी लावली होती. मला एका मित्रानं छोटंसं रोपटं आणून दिलं होतं. मी मोसंबी लावली होती. तिला काही मोसंबी लागलेली नाही, फुलं पण नाहीत अजून, परंतु लागणार. एक दिवस 100% या झाडाला मोसंब्या लागणार, काय विषय नाही. आपण ज्या गोष्टीत मन लावतो एक गोष्ट करण्यासाठी ती पूर्ण होते. फक्त मनापासून ती गोष्ट केली पाहिजे. तर मी बाहेरगावी असल्यामुळं माझं जरा लक्ष जात नाही झाडांकडे, परंतु या झाडाला मोसंबी नक्की लागणार. त्याच बाजूला पाणी आहे भरपूर. ओढा वाहतो ओसंडून. चिंचेचं पण झाड आहे. आणि अभिमानाची गोष्ट अशी की आपणच लावलेलं झाड जेव्हा आपल्यापेक्षा उंच दिसायला लागतं ना, त्यावेळेस मन भरून येतं. खूप आनंद वाटतो की हे झाड मीच लावलेलं का, असं कधी कधी विश्वाससुद्धा वाटत नाही. खूप भारी वाटतं, खूप छान. अशाच प्रकारे मी, माझ्या घरच्यांनी, सर्वांनी मिळून आम्ही आमच्या रानामध्ये आंबा, रामफळ असेल, निंबोनी, तसेच जांभूळ लावलेलं. बघा जांभळाचं झाड पण किती मोठं झाले. अंजीर लावलेलं, पण ते त्याला वातावरण इथलं सूट नाही होत, त्यामुळं ते काय वाढलेलं नाही. शिवरीचं झाड आहे, त्याला शेळ्या खातात. घास लावलेला, बघा घास. हे बघा किती मोठं झालंय झाड. माझ्या उंचीच्या 4 फूट उंच झाले. तुम्ही सांगा किती अभिमान वाटत असेल मला हे झाड बघितल्यावर, किंवा मी ही झाड मीच लावलंय का. खूप छान वाटतं. ट्राय करू शकता तुम्ही.
हा घास लावलेला होता शेळ्यांसाठी. बघा हे पेरूची झाडं लावलेली मी 10वी-11वीचा असेल त्यावेळेस. हे बघा पेरू पण लागलेले त्याला, पिकलेले नाहीत अजून, परंतु पेरू लागलेले आहेत. शेवटी आपल्या कष्टाचं फळ आहे. फळ कुणीही खाऊ देव, काय विषय नाही, पण फळ लागणं महत्त्वाचं आहे. आपल्या कष्टाला फळ भेटणं महत्त्वाचं आहे. फळ कोण खातं याला काय व्हॅल्यू नाही. फळ आणण्यासाठी जो मेहनत घेतो ना, हा बघा शेवटी आपल्याला फळ भेटलेलं आहे. आपल्याला तैवान पिंक पेरू भेटलेला आहे पिकलेला, तो आपण खाणार आहे आता. याच्यामध्ये मी आंबे लावलेले, हे बघा हे पण मोठा पेरू भेटले आहे. घरी कोण खाते का नाही काय माहीत, घेऊन जातो एक. खिशामध्ये ठेवतो, 1 मिनिट. किस्सा सापडत नाही, सापडला माझं फुल पडलं खाली, सॉरी. म्हणजे बघा या ठिकाणी बघा, इकडे पाणी असल्यामुळे घरातलं कोणच इकडं न आल्यामुळे हे पूर्ण पिकून गेले फळ. आता हे फळ कोण खाणार? पोपट येऊन खाणार, चिमणी, कावळे, बऱ्यापैकी पक्षी खाणार याला. बघा अजून एक सापडलं आपल्याला पेरू. बघा खूप मोठा पेरू सापडला आपल्याला. कष्ट करावं, फळ भेटणारच. मी असा विचार केला नव्हता फळ भेटावंच, परंतु भेटलं मला फळ. खूप दिवसानंतर आलोय गावाकडं. हे बघा माझ्या पेरूला तोडून टाकले घरच्यांनी, काय करणार आता, मला माहिती सुद्धा नाही. तिकडे शेवगा लावलेला होता, शेवग्याचा शेंगा येऊन संपलेले आहेत आता. आंबा लावलेला आहे हा. एक पेरूचं झाड, एक आंब्याचं झाड, एक जांभूळचं झाड, अशा पद्धतीने मी लागवड केली होती. हा बघा हा पण पेरू तोडलाय. असली कांड घरची मी इथं उपस्थित नसलेल्या वेळेस करून टाकतात. कारण मी ज्यावेळेस इथं असतो त्यावेळेस मी झाड तोडून देत नाही, परंतु घरच्यांना वाटते की बाबा झाडाच्या सावलीमुळं हा घास उगवत नाही, त्यामुळं घरचे तोडून टाकतात त्याला. एखाद दुसरं जर राहू दे बोलतात, बाकीचे तोडून टाकतात झाड. कोण खाणार आहे, तो तरी तिकडं असतो. हा बघा इथं पण हे झाड तोडून टाकले. काय बोलावं आता, मी किती मेहनत घेतली या झाडासाठी. बघा हे पण किती मोठं झालं आहे आंब्याचं झाड. याला यावर्षी आंबा लागणार, 100% आंबा लागणार. घास आहे ह्या शेळीचा, जनावरांचा. बघा इकडे पण सीताफळ आहेत, सीताफळीची झाडं आहेत. याला नाहीत लागली सीताफळ, याला लागून गेलेत, वाळून गेलेत, येऊन पक्ष्यांनी खाऊन गेलेत. पक्षीने खाऊन टाकलेत सगळे. जाऊ द्या, आपण खाल्लं काय, पक्ष्यांनी खाल्लं काय, शेवटी निसर्गाची गोष्ट आहे. आपण सगळे निसर्गाचा एक भाग आहे. पक्षीपर्यंत हे बघा ह्याला हे फळ, एक जरी फळ भेटलं आपल्याला तरी बाद झालं. जास्त अपेक्षा करायची नाही, कारण निसर्गात जे उगवतं ते सगळं माणसाचं नसतं. त्याच्यावर प्राण्यांचा पण हक्क असतो, पक्ष्यांचा पण हक्क असतो,
प्रत्येक सजीवाचा प्रत्येक गोष्टीवर हक्क असतो. माणूस हा स्वार्थी होत चाललाय. माणसाला असं वाटतं की बाबा सगळं आपलंच आहे. नाही, तसं नाही. या प्राण्यांचा, पक्ष्यांचा, किड्या मुंग्यांचा सगळ्यांचा हक्क आहे या गोष्टींवर. त्यांचा पण अधिकार आहे. जसं आपण जन्मलोय. हे बघा केवढं मोठं. घरी घेऊन जातोय ना मी. घरची खातील पिकली तर. असं म्हणलंय मी, या प्रत्येक गोष्टीवर प्राण्यांचा, पक्ष्यांचा, किड्या मुंग्यांचा सगळ्यांचा अधिकार आहे. माणसानं असं समजू नये की या सगळ्या गोष्टी फक्त माणसांसाठीच. हे बघा ताजं पक्ष्यांनी खाल्लेलं आहे सीताफळ. असो, काय पाहिजे आपल्याला अजून. खूप छान वाटतं असं पक्ष्यांनी खाल्लेलं सीताफळ बघून. खूप भारी. बघा पाणीच पाणी सगळं. ओढा इथे 20 फूट रुंदी, 10 फूट खोली. खूप अडचणीत घुसलो होतो. या ठिकाणी साप पण आहेत, जपून पाय टाकावे लागतात. बघा मी सीताफळ तोडलेलं आहे. मी सीताफळ घेऊन घरी जाणार आहे. आता मला माहीत नाही सीताफळ पिकेल की नाही, परंतु मोठं दिसलं त्यामुळे मी घेऊन चाललो आहे. तर घरचे म्हणतील बाबा हे कशाला घेऊन आलाय तू कच्चं सीताफळ. काय माहीत आता काय होतं, बघूया. चांगलं असलं तर पिकेल, कच्चं असेल तर तसंच राहील. अनुभव घेत राहील. हे बघा चिंचेचं झाड हा चुलत्याच्या रानात आहे. आम्ही लहानपणी खूप खेळायचो झाडावर. झाड पण छोटं होतं. आता झाड पण मोठं झाले. पण आम्ही पण मोठं झालो. आम्ही शहरात गेलो नोकरीला. बघा तिकडे चुलते शेळ्या राखतायत माझे. मोठे चुलते, त्यानंतर त्यांच्यापेक्षा छोटे शेळ्या, जनावर, हल्या. या ठिकाणी आमची बोरवेल आहे. बोरवेलला 24 तास पाणी आहे. 500 फूट आहे बोर. पाण्याचा आवाज ऐकू शकता तुम्ही. घड 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 आवाज निघतो. बघा शांत. येतो का नाही आवाज. मला ही वांग्याची बाग आहे. वांग्याला पण वांगी लागलेली आहेत छोटी छोटी छोटी. आमच्या घरी एकदम ऑर्गॅनिक शेती केली जाते. सेंद्रिय खतांवर शेती केली जाते. बघा त्या ठिकाणी टोमॅटोचा प्लॉट होता, तो आता काढून टाकण्यात आला. भर संपलेला आहे टोमॅटोचा. ठिकाणी मिरची आहे, शेपाची भाजी आहे. थांबा 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 तुम्हाला दाखवतो. पत्ता कोबी. हे बघा पत्ता कोबी. पत्ता कोबी पण आहे. सर्व गोष्टी आहेत आपल्याकडे. पालक आहे. ठिकाणी झेंडूची पण बाग आहे छोटी. कष्ट करावं लागतं शेतकऱ्याला.
वेळेस फळ भेटतं. कधी कधी कष्ट करून बी हाताशी तोंडाशी आलेलं फळ निसर्गाच्या अवकोपामुळे वायाला जातं. हे बघा किती छान आहे वांग्याचं. लटकून बसले आपलं, काय टेन्शन नाही. टाइम टू टाइम पाणी खत भेटते त्याला, हे की नाही. माणसाचं तसं नाही बाबा, एका ठिकाणी लटकून नाही चालत. हे पळपळ 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 करावं लागते. या ठिकाणी कोथिंबीर लावली नवीन नवीन ताजी ताजी, तशी उगवते. टोमॅटोची झाडं लावलीत, टोमॅटो पण उगवेल. टोमॅटो उगवलाय, टोमॅटोला टोमॅटो लागेल. ठिकाणी बघा आम्ही झेंडूची लागवड केलेली 3 महिन्यापूर्वी. आता त्याला फुलं आली छान छान, खूप छान दिसतो झेंडू. माझ्या रानातली झेंडूची फुलं मी नाहीत लावलेली, घरच्यांनी लावलेली आहेत. पण आपल्या रानात बघून खूप भारी वाटतं. आपल्या रानात एवढी छान फुलं येतात हे बघून खूप भारी वाटतं. फिलिंग एकदम गुड असते, गुड, व्हेरी गुड असते. असं या लाईनमध्ये असा पत्ताकोबी लावलेला आहे. खूप भारी वाटलं खूप दिवसानंतर. बघा पत्ताकोबी असा. बघा माझ्या मोठ्या भावाचा मुलगा, चुलत भावाचा, तिकडून असा आलाय माझ्याकडे, हसतोय किती भारी. काय रे, चपले रे, चप्पल चप्पल कुठं आहे तुझी? हां, पेरू खातो का? पेरू खायचा का तुला? आपल्या रानातला. ती काय तिकडं रानात लावलेलं तिकडल्या, त्यातनं आणलाय मी. तिकडं आपल्या रानात ना. हे बघ मला पण आहे एक, तू बी खा, पुसून खा. धुवायचं काय गरज नाही, काय आपण फवारणी केली नाही त्याच्यावर. डबल शर्ट का घातलाय तो? चप्पल कुठं आहे तुझी? बरं, चप्पल घालायच्या रानात येताना, काट ते मोडतात. चला घरी, चला जातो घरी आता. का पेरून नसते होत सर्दी? घरी दे कुणाला तर खायला. चल, कडू एक लावका मारला आणि परत मग सर्दी होती. चाप रे, मस्ती करते. वाढ लागला नसेल त्याला पेरू. चाललो आता घरी आम्ही. पेरू बघा लाल आहे, लाल. राहू दे की, चल विकून आलं तर घरी. काकीला म्हणायचं पेरू आणलाय तुला खायला. काकीला, अरे इथं तर जायचं आपल्या घरी. अरे राहू दे, माझा किस्सा फाटलाय, काटा मोडेल. चल, काकीला म्हणायचं काकी तुला पेरू आणला खायला. हे बघा हे पण झाडं आम्हीच लावलेली. चल तू चल, काकीला म्हणायचं काकी तुला पेरू आणला खायला.